मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार घरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुका म्हणे नामापासी चारी मूर्ती ऐसे बहुता ग्रंथी बोली आले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कलावती ज्योतिरार्थकारं कलांकं तेजोदिकामोदिवक्रं नमो भारत राष्ट्र श्रीराम शरणं प्रपद्ये चरयाना जी पवन कुमार हमारे हरि खूप सुंदर नियोजन. फार बरं वाटलं इकडे आपल्या खरपुडी गावात येऊन. या आपल्या खरपुडी गावामध्ये अथक परिश्रमाने गेल्या 3 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. सप्ताहाचे आयोजक संयोजक आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी इष्ट परिहार म्हणून सांगू इच्छिते एकदा माझ्या मुखातनं. जागर श्री शक्तीचा स्त्रियांचा गौरव सोहळा आहे हा, असं म्हणायला हरकत नाही. स्त्रियांचा कौतुक सोहळा आहे हा, असं म्हणायला हरकत नाही. स्त्रियांचा सन्मान सोहळा आहे हा, असंही म्हणायला हरकत नाही.
स्त्रिया या आयोजक कुटुंबियांच्यासाठी किती महत्त्वाच्या आहे हे दर्शवण्यासाठी आपल्या येथील सरपंच, आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित असलेले श्रीयुत प्रदीप मामा देठे, म्हणजे आता तुम्ही यांच्या एकट्याचेच मामा नाही तर आमच्या सगळ्यांचे मामा झालात. मामा म्हणजे तुम्ही खरोखर मामा आहात. मामा असणं वेगळं आणि मामा बनवणं वेगळं. तर असं उदात्त वारकरी संप्रदायावर प्रीती करणारे नातेवाईक जर असेल तर हे वारकरी संप्रदायात कार्य करणाऱ्या स्त्री पुरुषांचं परम भाग्य असतं. आणि खरोखरच रुक्मिणीताई, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला सख्खे मामा एवढे वारकरी संप्रदायावर नितांत प्रीती करणारे लाभले. मायबाप पुण्यशीळ, बहिणी बंधू गोत्र सकळ, एका जनार्दनी लावियली कळ. हे परम भाग्य असावं लागतं. नाहीतर मी खूपदा बघितलंय, बाबा सप्ताहाला गेलेले असतात आणि पोरग बिअर मध्ये बसलेलं असतं. हे वास्तव आहे. पोरग भजन करणारं निघतं तर बाबा त्या पोराच्या तोंडावर बिडीचा धूर फेकतात. सगळ्याच ठिकाणी कुटुंबातली सगळीच मंडळी वारकरी संप्रदायावर प्रीती करणारी असतातच अशातला भाग नाही. स्त्रियांचा आदर आणि सत्कार म्हणून मामांनी आज स्वतःचं नाव आधी न देता नियोजिका म्हणून, संयोजिका म्हणून मामींचं नाव पुढे केलंय. तर आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेल्या सरपंच साहेबांच्या अर्धांगिनी सौ नंदिनी प्रदीप देठे यांच्या नियोजन संयोजनाच्या खाली हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि मला इकडे येण्याची प्रथमतः आपल्या भागात ही जी सुवर्ण संधी प्राप्त झाली, आमच्या वारकरी संप्रदायातल्या भगिनी हरिभक्तपरायण रुक्मिणीताई हावरे, ज्यांच्या मुखारविंदातनं आपण भागवत कथा श्रवण करत आहात. आल्याबरोबर मला कळलं की कथेला देखील तेवढीच गर्दी असते. आणि मगाशी मी जोगदंड भाऊंच्या बरोबर त्यांच्या कथेला तिकडं चिकलठाण्यालाही गेले होते. क्या बात. रात्रीचे 12:30 वाजले तरी पूर्ण पॅन्डॉल भरलेला होता. आणि मला वाटलं की खरंच किती छान लोक वारकरी संप्रदायावर, ग्रंथांवर, नीतिन्यायावर प्रेम करतात. पटवून देणारा तेवढा उच्च श्रेणीतला असला पाहिजे. संपला विषय. हे आम्हालाही करायचं आहे. आम्ही एक एक पाऊल परमार्थातलं पुढे टाकतोय. आणि ते सक्सेस होण्यासाठी सबंध महाराष्ट्राचं योगदान आहे. मी सबंध महाराष्ट्राचं एवढ्यासाठी म्हणते, गायक एवढे उत्तम आहेत. हरिभक्तपरायण भारतीताई आहेत. ताईंचं नाव योगिताताई. हां, मला भेटलंय अगोदर, पण काय होतं की तुम्ही लवकर नियोजन ठेवत जा माझ्या कार्यक्रमाचं, म्हणजे नावं विसरत नाही मी तुमची. तुम्ही काय करता ना, ते लय मोठं आहे, बापरे अवघड आहे, त्यांचं नावच नका काढू, असं नका करू. मी तुमच्यातलीच आहे, म्हणजे तुमची नावं विसरणार नाही ना. हरिभक्तपरायण योगिताताई आहेत, तिकडं हरिभक्तपरायण काळेताई आहे, इकडे ह्याची मुलीचं नाव शारदाताई, शारदा हरिभक्तपरायण शारदाताई आहेत. आणि ज्यांच्या मुखारविंदातनं आत्ता आपण रुपाळी श्रवण केली. क्या बात, मस्त, खूप छान जागा गाडत होते मगाशी महाराज. हरिभक्तपरायण काका महाराज. तुम्हाला माहितीये, काका म्हणजे धोका. पण हे परमार्थातले काका आहे, मी व्यवहारातल्या काकाबद्दल बोलले, हे आधी समजून घ्या. सगळ्या नातेवाईकांमध्ये लबाड नातं म्हटलं तर काकाचं. माफ करा, सगळ्या काकांची माफी मागून बोलते. इतरत्र प्रीती दाखवतील, पण काका म्हटलं इकडं 2 एकर पडीत पडू दे, पण सख्या पुतण्याचं बांधात कुदळ घातलीच पाहिजे, याला काका म्हणतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना तुझ्या लक्षात कसं येत नाही, तू हे माझे ते माझे ते माझे, धृतराष्ट्र माझा, कौरव माझे म्हणतोय, पण त्या धृतराष्ट्राचं वाक्य ऐक. सबंध गीतेमध्ये धृतराष्ट्र एकदाच बोलला पण काम करून गेला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. संजया बघ, कुरुक्षेत्रामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये दिव्य दृष्टीने युद्धात काय चालू आहे ते मला आंधळ्या माणसाला तुला सांगायचं आहे. मामका पांडवाश्चैव, माझ्या पुत्रांचं आणि पांडवाच्या पुत्रांचं काय चाललंय ते सांग. एवढ्याच वाक्यावरून श्रीकृष्णाने भेद लक्षात आणून दिला. आपलं ते आपलं असतं, अपने तो अपने होते हे.
बाकी सब सपने होते हे. आणि एवढं सगळं माहिती असूनही आपण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि मोबाईलचं ते भूत खूळ आमच्या डोक्यात बसलं. स्वतःची सख्खी बायको तीनदा जेवण गरम करते पण हा भाऊ जेवत नाही रे, काय तर म्हणे व्हॉट्सॲप. तीनदा जेवण गरम करते. वाढू तुम्हाला? ठेव झाकून. भूक लागली असेल ना, तोंड दाखवू नकोस, काम करतोय ना. अहो तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात, ऑनलाईन आहे, थोबाड पडेल, फिर मागे. मला सांगा, भारतातले सगळे तरुण जर एवढे कष्टकरी असते तर एकही माणूस तुम्हाला कर्जबाजारी दिसला असतात. आम्ही काम कमी, नाटकं जास्त करतो सगळेच, तुम्ही आम्ही सारखेच. एवढंसं काम असतं पण चेहऱ्यावर रिॲक्शन फार मोठे असतात. संतांचं तसं नाही, काम फार मोठं आहे पण चेहऱ्यावर यत्किंचितही थकवा नाही, त्याला संत म्हणतात. आणि तो संतांचा आदर्श घेतला पाहिजे आपण. समाधिनीच्या साथीला माझ्या मिस्टरांचा शिष्य आहे आदिनाथ. तुझं जालना जिल्ह्यातच येतं ना गाव? हो, भोकरदन तालुका, जालना जिल्हा. हे तुमच्याच जिल्ह्याचं भूषण आहे, म्हणजे पाहुणा आहे तो आमचा आदिनाथ खिल्लारे, पण तुमच्या जिल्ह्यातला आहे. हे एवढ्यासाठी सांगते की थोडं आपल्या जिल्ह्यातलं असलं की माणसाला आपुलकी वाटते ना. तशी मी जिल्ह्या बिल्ल्याचा वेग ठेवत नाही. मी सबंध महाराष्ट्राची आहे, सबंध भारताची आहे. मला टेन्शनच घ्यावं असं वाटत नाही. आणि ज्यांच्या हातातनं जादू थिरकतीये असे पखवाज वादक, हरिभक्तपरायण दत्ता महाराज. क्या बात, मस्त, अप्रतिम, खूप छान. म्हणजे वादन गायन हे चांगलं असेल तर कीर्तनाला रंग चढतो ना. ते चांगलंही असावं आणि ते नम्रही असावं, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. नाहीतर अलीकडे काय, गायक 2-4 चाली फिक्स बसून घेतो. आपल्या आजच्या गायक वादकांसाठी बिलकुल बोलत नाहीये मी, हे लक्षात घ्या. अजून 2 तास तुमची माझी भेटगाठ आहे, याची जाणीव आहे मला. 4-5 चाली असतात पण कीर्तनकार निघून गेल्यावर मग आयोजक विचारतात, कसं वाटलं तुम्हाला? भारी होता ना आवाज? आडवाच केला, थाळात न गेलं, सुधारलं नाही त्याला आपल्या पुढे, नादच नाही. समजायचं भूत घुसलं वर, खल्लास खेळ. कितीही शहाणा असला तरी संतांपुढे तो मोठा नसतो. तो नम्र भाव पूर्ण कथेत आणि कीर्तनात दिसला पाहिजे, तो दिसत नाही. वादकांचाही आज तो नम्र भाव दिसतोय मला, एवढा हातात वजन असूनही. नाहीतर आमच्या भागातले काही काही वादक लई भारी, आवाज वाढव, तुला आईची शपथ आहे. ते बिचार सगळं फुल करून टाकतात. काय करतील ते तरी, त्यांनाही प्रोग्राम करायचे आहेत ना. एक म्हणतं कमी कर, दुसरं म्हणतं वाढव, एक म्हणतं कमी कर, दुसरं म्हणतं वाढव. कधी कधी त्या ऑपरेटरला असं वाटत असेल हे सगळं मशीन यांच्या डोक्यात घालावं आपण निघून जावं. गोंधळ घाला तुम्ही तुमचा तिकडं. स्वतःचं शहाणपण सिद्ध करण्यासाठी माणूस शहाणा असावा लागतं, दाखवण्याची गरज नसते. आणि ती नम्रता ज्यांच्यात संत साहित्याचे खरे विचार मुरले, फक्त दाखवण्यासाठी परमार्थ नाहीये, लक्षात घ्या. मी माझ्या मोठेपणासाठी अजिबात बोलत नाही. जी संप्रदायाला कीड लागली अलीकडे त्याच्यासाठी बोलते. उठसूट कुणी यावं काही बोलावं. अलीकडे कीर्तनाच्या वैराग्यापेक्षा चक्रा नखरा शांताबाई. कुठं चाललं काय चाललं घेणं देणंच नाही. 100 पदव्या भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तनाचार्य, सर्वेश्वराचार्य. मलाच पदव्यांचे काही अर्थ कळत नाही. अरे जर संत सांगतात तुम्ही विश्व निर्माण करून देखील लवलेश तुमच्या अंगाला लागू दिला नाही भगवंता, तसं उपाधी विरहित जीवन जगण्याची आम्हाला तीव्र इच्छा आहे. म्हणून तुमच्या समोर विनंती, उपाधी वेगाळे तुम्ही उपाधी वेगाळे तुम्ही Thank you.
वासना नुरवावी, जसे तुम्ही उपाधी विरहित जीवन जगता नारायणा, तसं आम्हा भक्तांना तुम्ही करून ठेवा. हा नम्र भाव आहे परमार्थातला. आणि ती नम्रता कुठेतरी मिस होती म्हणून आठवण करून द्यावी अशी वाटते. तुम्ही आम्ही सगळे भगवंताचे लेकर आहात. माझ्या समोर माईक आहे, बसलेल्यांमध्ये माझ्याही पेक्षा तत्वज्ञानी श्रोते बसलेले आहेत, ज्यांनी खूपदा भागवत श्रवण केलं. रुक्मिणीताई, तुमच्या माहितीसाठी सांगते, मला त्यात कमीपणा वाटत नाही. शपथ, अजूनही मला पूर्ण भागवत ऐकता नाही आलं हो. काय तो व्याप, काय ती दगदग. महाराष्ट्रातली मी पहिली कीर्तनकार अशी होते म्हणजे आहे प्रसिद्धी बरोबर, बोलणं बरोबर, कॅसेट निघणं बरोबर, महाराष्ट्रभर गाजणं बरोबर, विरोधी त्याच्याच बरोबर. सगळ्यांना आज एवढ्या स्त्रियांना वारकरी संप्रदायामध्ये चांगलं दिवस आले, ठामपणे सांगते. मोठेपणा नाही अजिबात, पण जे वास्तव आहे ते सांगते. या सबंध वारकरी संप्रदायातल्या पुरुषांना तोंड देण्यासाठी ही ढाल पुढे उभी होती, तेव्हा या हजारो महिला वारकरी तयार झाल्या. आता चांगले चांगले तत्वज्ञानी लोक बोलत, त्या पोरीचं कीर्तन ठेवलं की मला तिथे बोलवायचं नाही. तुम्हीही त्यानंतर लगेच नावारूपाला आलात ताई. आपली भेट नव्हती झाली लवकर, पण नाव कानावर यायचं की जालना जिल्ह्यातली ही एक छोटी मुलगी आहे, खूप छान कीर्तन करते वगैरे. तर ह्या गोष्टी लोकांना मान्य नव्हतं आणि कधीच कुणाला कुणाचा मोठेपणा सहन होत नसतो, हे लक्षात घ्या. ही पद, हा मोठेपणा, हा वैरी आहे माणसाच्या परमार्थ करता. हे आपल्यालाच होतं, यात नवल नाही. देवाधिकांपासून चालत आलंय ते. कुणाला नकोय स्वतःचं पद, प्रतिष्ठा वगैरे. मग संतांनी माणूस म्हणून जगण्याच्या खुणा आपल्याला दाखवल्या, तर आम्हाला वेळ आहे का संत साहित्यात डोकावून बघायला? अहो, आज इथे सरपंच साहेबांनी स्वतःच्या अर्धांगिनीच्या समवेत, कुटुंबाच्या सहकार्याने, आपल्या भाचीच्या सहकार्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या नामवंत कीर्तनकारांना, गायक वादकांना इकडे आमंत्रित केलं. कारण गावाला परमार्थी क्षेत्राचं वळण लागावं ही तळमळ कमी राजकीय क्षेत्रातल्या लोकांना असते. सगळे राजकीय क्षेत्रातले लोक परमार्थिक असतातच असं नाही. माफी मागून बोलते, हवा करण्यासाठी ते डायलॉग बाजीचे कीर्तन ठेवतील, पण त्याचा अर्थ त्यांचं देवावर प्रेम आहे अशातला भाग नाही. खालच्या थरावर येऊन वाईट तेवढ्या शिव्या द्यायच्या, एका वाक्यामध्ये 50 शिव्या हसडायच्या, भली मोठी गर्दी करायची, कीर्तनाचा तमाशा करायचा, आणि राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी म्हणायचं किती हजार घेऊ द्या पण आपल्या गावात येऊ द्या. त्याला परमार्थ नाव दिलंय आम्ही. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? कधी भक्ती जागृत झाली मनात? कधी वाटलं अदृश्य देव बघावा म्हणून? कोणीतरी येतंय, कोणीतरी बोलतंय, आम्ही ऐकतो, हसतोय, हा छान झालं, मस्त, क्या बात आहे, निघाले घरी. त्याच्या पुढे काय? इंद्रिय ताब्यात ठेवण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या संत साहित्याचा आम्हाला उपयोग करायचा आहे, पण कुणाला इंद्रिय ताब्यात ठेवायचे? काय घेणं नाही त्याच्याशी. मस्त चाललंय आमचं. आणि म्हणून योग्य ती दिशा समाजाला कळावी म्हणून जगतामध्ये ज्यांना जगद्गुरु म्हणून उपमा लादलेली आहे, लाभलेली आहे, असे जगद्गुरु तुकोबार आहे. मला असं वाटतं जगद्गुरु ही उपमा तुकोबारायांना जेवढी शोभून दिसते ना, तेवढी इतरत्र. आता किती उपमा द्या तुम्ही, मजा नाही त्यात. आता कुणी जगद्गुरु व्हायला लागले, संप्रदाय निघाले डालभर. काही खा काही प्या पण आमचे शिष्य भा. हे म्हणतं ते महाराज नंबर 1 आहे. अहो, कोंबड्या खाऊन गेलो मी पण महाराज बोलला नाही तर झाला हा त्या महाराजाचा शिष्य. राष्ट्रसंत म्हणाले त्यांना काय जगद्गुरु म्हणायचं?
स्वतःच्या उपमा स्वतः देतात, स्वतःचा मोठेपणा स्वतः मिरवतात. त्यांच्यासाठी राष्ट्रसंतांनी स्पेशली वाक्य काढलं, गुरु नहीं ये गुरु है, कुत्ते तो भी ठीक है लेकिन ये लबाड़ी झुंड है. लाखों गुरु है जगत में पर एक नहीं काम का, सब स्वार्थ के पुजारी डंका बजाते हैं नाम का. विश्वास का गुरु एक है, बाकी न कुछ ध्यान दे, और ऐसे गुरु पर जान दे जो विश्वास की पहचान दे. जगत गुरु कौन? तुकाराम 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 खरं तर मलाही थोडा अहंकार झाला होता. होणारच तो, मूळचा असतो, प्रत्येकाला असतो. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हवेमध्ये झाडं कमी झाल्यामुळे प्रदूषण जास्त वाढत आहे आणि गाड्या जास्त वाढल्यात. परिणामी प्रकृतीवर त्याचा परिणाम व्हायला लागला. मागे 4 वर्षापूर्वी चिकनगुन्ह्याची साथ आली तेव्हा मी लातूर जिल्ह्यातच होते 15 दिवसाच्या मुक्कामाला. तिकडेच थांबून सगळे प्रोग्राम अटेंड करत होते. लोक मला म्हणाले की ताई साहेब मच्छर चावतो आणि चिकनगुन्हा होतोय, सावधान. मी म्हंटल मला काहीच होणार नाही, आणि तसंच झालं. मला काहीच नाही झालं. माझ्या समोर 200-400 पेशंट पडलेले असायचे, हातपाय वाकडे झालेले, आणि मी त्यांच्यात फिरून मला काहीच होत नव्हतं. फुगली माझी छाती. त्याच्यानंतर डेंग्यूची साथ आली. मी म्हंटल मला काहीही होणार नाही. तिसऱ्या वेळेस देवानी CCTVतनं बघितलं मला. देवाच्या लक्षात आला हिचा फुगा जास्तच फुगायला लागलाय अहंकाराचा. नेमकं आत्ताच जे खोकल्याचं व्हायरल आलंय ना, त्यांनी माझ्या गळ्यावर पकड टाकली आता. आणि त्याच्यामुळे मी अशी सुराला चिकटायचा प्रयत्न करते, तिथून अशी जोरात घसरते. मला जाणवतंय ते. मी पकडायचा प्रयत्न करते आणि तो सूर घशातनं घसरतोय. कारण मला वाटत होतं की व्हायरल माझं काही वाकडं करू शकत नाही, पण पांडुरंग आहे तो. तिळ मात्र जरी होय अभिमान, त्याला तो सहन होत नाही. आणि म्हणून गेले 30 दिवस खोकला झालाय, आणि 30 दिवसापासून तो माझ्या गळ्याच्या प्रेमात पडला. तो अजून सुटायला तयार नाही. परिणामी मला आवाज खूप त्रास देतोय, पण टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कळेल असं नक्कीच बोले. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा नामाची महती सांगणारा विनंती प्रकरणातला अभंग सेवेसाठी आज घेतलेला आहे. श्री
श्रीमंत श्री तुकोबाराय पाया पडून विनंती करताय, लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. जगद्गुरु आहेत, वैराग्याचे शिरोमणी आहे, अधिकारी एवढा मोठा की जरी दगडासहित वया तारी आल्या जैस्या लाह्या, एवढा मोठा अधिकार असूनही जगद्गुरु तुकोबाराय जनसामान्यांना पाया पडून विनंती करताय, लागोन या पाया. एकाने असं चालता चालता भजन ऐकलं आणि देशी प्रेमी होतं ते, देशप्रेमी नव्हे देशी प्रेमी, आलं लावून माझ्याकडं आणि असं वजनात आलं. मला म्हणते हा हा काय तुम्ही घेऊन बसलात. म्हणलं काय झालंय. म्हणे नाही सांगतोय तुम्हाला. म्हणलं काय सांगताय. तुकाराम महाराजांपेक्षा माझा अधिकार मोठा आहे. म्हणलं चढली वाटतं तुला. तो म्हणे नाही शुद्धीवर आहे मी. म्हणलं कसं काय. शेजाऱ्याच्या घरात नाही गेलो, माझ्याच घरात आलो बरोबर, याचा अर्थ मी शुद्धीवर आहे. म्हणलं पुढे. तुकोबारायांच्या पेक्षा माझा अधिकार मोठा. म्हणलं कारण काय आहे त्याचं. म्हणे तुकोबाराय एका अभंगामध्ये आपल्या सगळ्यांच्या पाया पडलेत, लागोन या पाया विनवितो तुम्हाला. जो अभंग आपण सेवेसाठी घेतोय, एकाही कीर्तनकाराला पूर्ण अभंग सोडवता येत नाही. वेदांतचारी असले काय, वाचस्पती असले काय, ते संत साहित्य आहे. पण मग याचा अर्थ असा नाही ना सोडवता येत नाही म्हणून त्याला स्पर्शच करायचा नाही, नावापुरता अभंग घ्यायचा आणि धाड 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 डायलॉग बोलायचे, झालं कीर्तन मस्त होतं मस्त होतं. काय मस्त होतं कळलं का. काय म्हणायचं काय तुकोबार हे तरी लक्षात यायला नको का. आता असंख्य नवीन कीर्तनकार आहेत तेवढ्यासाठी सांगते. हे पखवाज वादक आहेत, हरिभक्तपरायण सरोज कुमार शिंदे, ते आमचे सारथी आहेत, उत्तम पखवाज वादक आहेत आणि उत्तम कीर्तनकारही आहेत. आणि त्यांना हेच सांगितलं, जेव्हा माझा शिष्य असं जर नाव काढायचं असेल तुम्हाला तर ग्रंथ उघडा, उगीच ह्याचे त्याचे टिपणं पाठ करून बोलायचं नाही. स्वतःचं वैयक्तिक मत मांडा, ते तुम्ही मांडू शकता. पांडुरंगाने तुम्हाला बुद्धी दिली आहे, तुमचा प्रपंच तुमच्या हिशोबाने तुम्ही नीट पार पाडताच ना, तसा परमार्थही स्वतःच्या बुद्धीने चालवता आलाच पाहिजे. त्याला साधक म्हणतात आणि तसं ते करतायत मुलं. त्याच्यामुळे मला फार कौतुक वाटतं. माझ्याकडे तशी कमीच लोक टिकतात. मी फुटक्या तोंडाची, कोण रिलेशन ठेवेल. अलीकडे कसं असं सभ्य बोललं पाहिजे, किती छान तुम्ही, फार चांगले, तुमचं घर मस्त, तुमचं कार्य मस्त, तुम्ही आम्हाला बोलावलंय मग एक नंबर. आणि जर तुम्हाला असं नाही करायला पाहिजे तर असं असं बोललात का मला, त्यांचा माझा काही संबंध नाही. म्हणजे स्तुती असावी पण मर्यादित असावी. आणि अतिनम्रता धूर्त लक्षण, जास्तच गोड बोलणारा माणूस असला तर समजायचं हा धृतराष्ट्राच्या कुळातला आहे. स्पष्ट तोच बोलतो ज्याचा आपल्यावर नितांत प्रेम असतं. मी मगाशी त्या ताईंच्या कथेला गेले, ह्या ताईंच्या, रुक्मिणी ताईंच्या कथा संपल्याबरोबर त्या मला म्हणाल्या की ताई आवाज गोड आहे, बोलण्याची पद्धत चांगली आहे, थोडासा वेळ द्या आणि तुमच्याही मुखार विंदातनं एकदा भागवत बाहेर पडू द्या. मला पटलं ते, मला तशी काहीच कमीपणा वाटला नाही. वास्तव आहे ना, ते आपलं होतं म्हणून त्या बोलल्या की तुम्ही हे करा, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि बाकीच्या कशा लय भारी ताई, तुमच्यासारखं माणूसच नाही, म्हणजे चढवली ताई, फक्त तोंड लेखलेपणा. तसं नव्हे. तसं तो माणूस मला म्हणाला की तुकोबाराय आपल्या पाया पडतात, याचा अर्थ आमचा अधिकार तुकोबारायांच्या पेक्षा मोठा आहे. म्हणलं मध्यपी बरळे भल त्या छंदे, तू बोलत नाही, तू दारू बोलती. तर मला छेचे असं कसं काय, आम्ही काय कधी ग्रंथ बघितले नाही, आम्ही कधी कीर्तन ऐकली नाही. म्हणलं बाबा रे, तुझे अख्खं आयुष्य कीर्तन ऐकता ऐकता गेलं, मला ते नाही म्हणायचं. पण समयानुसार अभंग लिहिली गेली त्यालाही काही महत्व असतं ना. जो अभंग निर्माण झाला त्यावेळी तो टायमिंग तेवढा महत्वाचा होता. कुणाच्या पाया पडताय, सगळ्यांच्या पाया पडले का तुकोबाराय. जे हातभट्टीची लावून नामस्मरणाच्या विरुद्धात राहतात आणि स्वतःच्या नावाचा टेंबा देवाच्या संतांच्या नावापेक्षा मिरवतात, त्यांच्यासाठी नाही पाया पडले, त्यांच्यासाठी स्पेशली अभंग लिहिलाय. किती सांगू तरी नायकती पटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडतील. ही काय फुलं उधळली आपल्यावर. हा, हे लक्षात आलं पाहिजे. कधी कधी टेम्पररी भक्ती
विनंती करणारे, चला महिलांचा सप्ताह आहे, कशा बोलतात महिला, कशा बघतात, कशा आवाज जमतय की नाही, तालात न जातात का सुरात, हे बघण्यासाठी जे आलेले असतात आणि कधी कधी परमार्थ करतात, त्यांच्यासाठी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. ऐकणारे श्रोते म्हणतील, हा जो अभंग लिहिला मग कुणाच्या पाया पडले तुकोबार आहे? जनसामान्यांच्या नाही तर तो विशिष्ट वर्ग आहे, लक्षात घ्या. आणि तो वर्ग कोणता? गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चिते, स्वहंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी किंवा दंडवत. कशासाठी? करा पांडुरंगाचे स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा कीर्तनामध्ये हे सगळे वर्ग हजर असतात. गाते, गायनावर प्रेम करणारे. आता मस्त यांनी एखाद्या दोन ताना आलाप वगैरे घेतले तरी इकडून आवाज येतो, वा वा क्या बात है, नाही का? यांनी सुंदर पखवाज वाजवला, एखादा चक्रधार वगैरे, तिकडून तो म्हणतो आहा मस्त, समेवरच, असं कुठेही नाही. हे महत्वाचं पूर्ण ऐकून झाल्यावर. नाहीतर काही काही लोक नुसते असे गातानाही मी बघितलं, एवढा अवडंबर, हात असा हा 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 पूर्ण वर जातून सूर पाताळात. ऐकणाऱ्यांना वाटतं की गायक वर गेले, ते वर नसते जात सुरानी, फक्त हातच वर जातो 15 फूट, आवाज खालीच. तर देखाव्याने नाही होत परमार्थ. काही काही लोक कीर्तनात असे नाचतात की असं वाटतं तमाशा आहे, तमाशा. मर्यादा असावी ना. ऐक्षण तुमच्या नजरेतल्या सात्विकतेवर अवलंबून आहे, तुम्ही कुठलं वातावरण निर्माण करता. आणि मी कधीही तोंडावर दाद देत असते. या माऊलीची कथा ऐकली, त्या नजरेतनं सात्विकता लक्षात येते. फक्त देवाचं बोलायचं, फक्त देवाचं गायचं, समोरच्या प्रतिक्रिया काय आहे, गेल्या चुलीत, मी माझ्या कामाला आलेले. हा भाव कुणाचा आहे, किती लोकांचा आहे? ती सुधारणा झाली पाहिजे. कारण हे स्टेज प्राप्त करायला खूप रक्त आटवावं लागलं. म्हणून सांगते मी, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही काय करता ह्याच्याकडे समाजाचं फार बारीक लक्ष असतं. आता काही काही लोक ते फुर्जीच काढतात कीर्तनात. कीर्तनकार ओरडून ओरडून मारायला येतो, रंगवता रंगवता, आणि ते काढतं धोत्राच्या खिशात मध्ये असं मोबाईल, माईक समोर. आयोजकांना वाटतं आपलं काय चुकलं बा, यांना आमंत्रित करून. मग आपण असं कीर्तनकारांनी तिरक्या नजरेने बघितलं, हा काहीच माहिती नसतं त्याला, फक्त आलापी, शब्दाशी घेणंच नाही. एकानं म्हटलं तू कीर्तनात का मोबाईल काढला? ते म्हणतं ॲप आहे हो ताई अभंगाचं, पाठातला नव्हता अभंग, म्हणून मी त्या ॲपमध्ये अभंग बघितला. असं काय करता तुम्ही? म्हटलं वा किती छान. त्या ॲपमध्ये अभंग बघता बघता एक दिवस एक कीर्तनात IPL बघत होतं, आणि दुसरं मागून शूटिंग करत होतं, आणि तिसरे हजारो व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करत होते त्याला. अरे चांगल्या गोष्टी फॉरवर्ड करा, तेव्हा तुम्हाला मिरची लागते. हा मोठा होईल, हा विद्वान होईल, याचं नाव वाढेल, हा आपल्या खाली असला पाहिजे. जे फॉरवर्ड करायचं त्या चांगल्या गोष्टी फॉरवर्ड करा. चुकीचं काही केलं की एक कोणी कीर्तनकार म्हणे वरातीत नाचली, तर तिचं शूटिंग भारतभर प्रसिद्ध केलं लोकांनी. आणि इथं बेंबीच्या देठापासून महत्वाचं बोलताना एकाचाही मोबाईल झटत नाही 5 मिनिटाची क्लिप फॉरवर्ड करायला. हा स्वार्थीपणा नाहीये, हे कंजूसांतकरण नाहीये. जर व्यापकताच आमच्यात आली नाही तर शहाणपणा शिकवायचा कुणाला ना ऐकायचा कुणी, हेही तेवढंच महत्वाचं आहे ना. कीर्तनामध्ये जेवढे हे प्रकार सांगितले संतांनी तेवढे सगळे बसले असतात. गायनावर प्रेम करणारे, गाते गाते श्रोते, काही विषय ऐकण्यासाठी आलेले असतात, आणि पाहते काही फक्त बघण्यासाठी आलेले असतात. आजची कीर्तनकार कशी, साडी कशी असते, डोक्यावर पदर घेते की नाही, कशी बोलते, चुकती का काय, पाहण्यासाठी फक्त कशी असेल. मग एखादी म्हणते फार वर्षापूर्वी तिला ऐकलं होतं मी, अशी होती, आता काय अशी झाली, खाती ना, मग काय हवा पिऊ, ते होणारच. सृष्टीचा नियम आहे. शरीर वाढतच असतं बायांनो. शहरी भागातल्या आणि सुखी बायका पाहिलं की ग्रामीण भागातल्या बायकांच्या डोक्यात काय बटाटे शिरतात माहितीच नाही. सख्खी जाऊ येऊ दे औरंगाबादातनं जालन्यातनं, ती जरा अशी रुबाबदार साडीत असली पाहिजे, ती घरची असती ना शेतात, रोग आला तिला,
ती बापाच्या मत बसलेली असते तिथं सोफ्यावर, रिमोट हातात, नवरा कमवून आणतो आणि तो तरी कोणत्या चांगल्या मार्गाने 2 नंबरच. तू गप बस, तुझ्या नवऱ्याला 3 नंबरचं मिळवायला सांग. त्याचे कोणी हात पकडले? आपल्याला होईना आणि दुसऱ्याचं 6 वेळा थांबवा. जे खळांजी व्यंकटी सांडो. दुसऱ्याचा मोठेपणा पचवता येत नसेल तर जीव द्या, देऊ नका, सांगते फक्त मी. सहन होत नसेल तर आपण त्यांच्यापेक्षा मोठं बनावं, काय हरकत आहे? पण प्रवृत्ती सुधारली नाही, सुधारून घ्यायची नाही. गाते श्रोते आणि पाहते चतुर काही विषय काय आहे हे बघण्यासाठी येतात. विनोदी काही विनोदावर प्रेम करायला येतात. दुश्चिते काहींना मनापासून उद्धार व्हावा असं वाटतं म्हणून. सुहंभावी काही भावारूढ असतात. पूर्णज्ञाते काही परीक्षक म्हणून हजर असतात. आपल्या समोर बसलेले पूर्णज्ञाते. या सकळांना विनवणी विठ्ठलाचे स्मरण करण्यासाठी हा झाला स्थूल मनाचा विचार. आता सूक्ष्म मनाचा विचार. हे गाते म्हणजे कीर्तनातले नाही, ते गाणारे कोण? कुणाला तुकोबाराय पाया पडताय? ज्ञानोबाराय बोलले, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, चहुवेदी मस्त अप्रतिम. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाती हे गाणारे. गाते श्रोते परीक्षित राजा आणि पाहते शेष सहस्र डोळ्यांनी पांडुरंग परमात्म्याला बघतो. गाते श्रोते आणि पाहते चतुर ज्यांनी सृष्टी निर्माण केली असा ब्रह्मदेव. विनोदी नारद महर्षी. दुश्चिते कै मी उद्धार पावेन, कै कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. पूर्ण ज्ञाते व्यासबाब. सोहंभावी व्यासबाबा भावारूढ होणारे आणि पूर्ण ज्ञाते देवाचे गुरु. या सगळ्यांना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
पुन्हा विनंती केली. काय गोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवून मुखाने नामस्मरण करायला सांगितलं. हाताने टाळी का वाजवायला सांगितलं? कारण पांडुरंग परमात्म्याने मानव देह निर्माण करताना बाकीच्या प्राण्यांच्या पेक्षा मानवाला काही जास्त वैशिष्ट्य प्रदान केलेली आहेत. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे काय तर बाकीच्या प्राण्यांना कोणाला हात दिले नाही, ते माणसाला दिले. आणि त्या हाताचा योग्य तो उपयोग व्हावा म्हणून करे टाळी बोला मुखी नाम, किंवा दिले हात पाय इंद्रिय कान. या हाताचा असंख्य वेळा जगद्गुरु तुकोबारायांनी संत साहित्यात असंख्य संतांनी पुन्हा पुन्हा वर्णन केलेलं आहे आणि सर्वप्रथम केलेलं आहे. त्याचं कारण आहे बाकीच्या प्राण्यांना हात नाही, फक्त माणसाला हात आहेत. म्हणून त्या हातांचा योग्य तो उपयोग झाला पाहिजे. मुखाने नामस्मरण करायला सांगितलंय, पण बायका म्हणतात अजिबात वेळ नाही. कसं करायचं? एवढा मोठा संसार आम्ही सांभाळतोय. एका गावात मी असं सांगायला गेले, भजन करा, आयुष्य कमी आहे, 100चं 70वर आलं, कधी संपेल सांगता येत नाही. हक्काचे 70 ही आपले नसतात, कधी कधी मध्येच ब्रेक पडतो आणि यमराजाची आज्ञा होते. त्यामुळे नामस्मरण केलं पाहिजे. असं कीर्तन ऐकून घेतलं. आता कशा बायका गुपचूप ऐकून घेताय तुम्ही? त्या उठल्या, त्यांना काही मेजर प्रॉब्लेम असेल तिकडे काय बघताय? आपल्याच गावातल्या त्या. पाहिजे तर 5 मिनिटं माझ्या बाजूला उभं करू का त्यांना? बघून घ्या चेहरा त्यांचा. मी महत्वाचं बोलते. तुम्ही असे इकडे तिकडे बघितलं मग काय पडद्यांना कीर्तन सांगू? तुम्हाला तुमचं लक्ष जरी तिकडे गेलं तरी तुम्ही असं माझ्याकडेच बघायचं बटाट्यासारखं. थांब संपू दे मग बघतो तुला, असं बघा पाहिजे तर. पण बघा, कारण तुमच्या रिएक्शन शिवाय माझ्या बोलण्याला अर्थच नाहीये काही. मी जे बोलते ते मला माहितीये, ते माझ्या चिंतनातलं, हे तुमच्यासाठी बोलते, तेवढं लक्षात ठेवा. काय होतं कळत नाही. एखादं कोणी उठलं मधून की लगेच, एखादी गाडी आली की, एखादा माणूस आला की, काय हे काही वेगळं आहे का? अजिबात नाही. असतात आपल्याच गावातले. पण तुमचं ध्यान माझ्याकडे किती आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं ना. नशीब तुम्ही हसत हसत तरी कीर्तन ऐकताय. इतर दुसऱ्या गावात गेलं की असे चेहरे लटकून बसता, असं वाटतं 13 वर्षापासून सुतक यांना. आपण म्हणायचं काय झालं, काय नाही, मग हसत का नाही? टेन्शन आहे. हा मोदी नंतर काय तुझ्या डोक्यावर भार आहे भारताचा, कशाला बाई टेन्शन घेतेस? एवढं सांगून एक बाई म्हणे मोठी आली, कडक साडी नेसली, गाडीतनं उतरली. तिला काय माईक आहे समोर, असे गायक आहे साथीला, वादक आहे चांगले साथीला, 2-4 हात गादी आहे खाली टाकलेली, एवढे लाईट आहे, बोलती फडाफडा नामस्मरण करा. हिला काय कळतं म्हणे. दुसरी म्हणाली एवढं कशाला तापलीस, काय वाईट बोलली ती, चांगलं बोलली ना, ऐकून घ्यायचं आणि आपल्याकडून झालं तर करायचं. म्हणे तिचं बरं आहे, कीर्तनकार आहे, ह्या गावाच्या त्या गावाला बोंबलत फिरती म्हणे आपली विठ्ठल विठ्ठल करे. मग तुझं काय बिघडलं? अगं शेतकऱ्याची बायको मी, दिवस उगवत नाही तर कापूस वेचायला जावं लागतं. कसं ग म्हणे भजन करायचं? एवढं सोपं असतं का भजन करणं? ही दिवस उगवत नाही तर प्रपंचाची कामं मागे असतात. मग ती बाई म्हणाली अगं ती तरी काय चुकीचं बोलली, आपल्या हिताचं बोलली ना. ती एवढी पुढची होती, ती म्हणे घेते का उद्या तिला कापूस वेचायला? शेतात बघ कसा तिला विठ्ठल आठवतो म्हणे. हिला 4दा घाम नाही फुटला तर माझं नाव सांगणार नाही. आणि खरं प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागेवर बरोबरच असतो, तो चुकीचा नसतोच. पण याही गोष्टीतनं स्वतःच्या समाधानासाठी प्रयत्न करणं हे माणसाचंच कर्तव्य आहे. कारण दुसरा महत्वाचा गुण पांडुरंगाने माणसाला दिला इतर प्राण्यांपेक्षा.
माणसापेक्षाही काही प्राणी हुशार आहेत. तुम्ही म्हणाल कोणते? कोला कुत्रा हे माणसापेक्षाही हुशार आहेत. आश्चर्य वाटलं ना? पण जे चोर पोलिसांना शोधूनही सापडत नाही तेव्हा पोलिसांना श्वान पथकाची मदत घ्यावी लागते, ट्रेनिंग दिलेल्या कुत्र्यांची. मग योग्य ते आरोपी शोधून काढतात ते कुत्रे. याचा अर्थ कुत्रा हा माणसापेक्षा बुद्धिमान आहे, पण माणसाला एकमेकांच्या बुद्धीची देवाणघेवाण करता येते, म्हणून माणसाचं ज्ञान सर्वश्रेष्ठ ठरतं. बाकीचे सगळे प्राणी आडव्या देहाचे आहे, माणूस हा एकटा उभ्या देहाचा आहे. एकाने प्रश्न विचारला, सगळे प्राणी आडवे मग माणूसच उभा का? काही काही फार फालतू प्रश्न असतात. असंच का झालं? मग तुम्ही कीर्तनकारे, तुम्हाला आलं नाही? काय कीर्तनकार, याच्यापेक्षा आमच्या गावातला रामभाऊ चांगला, त्याला सगळे उत्तर माहिती. निरर्थक. माणूसच का उभा बनवला? त्याला विनोदातनं उत्तर दिलं. देवाला माहिती होतं मानव हा प्राणी पुढे निवडणुकीला उभा राहणार आहे, म्हणून उभा बनवला. काय सांगणार? मालकाच्या मनाने करत असतो तो, नौकरांना कधी विचारत नसतो. तो म्हणतो का आता मी चहाची कंपनी काढली, पुढे कॉफीची काढू का? ते नौकराला विचारेल का? नाही. त्याचं बजेट आहे, त्याचा प्लॅन आहे, तो करेल. तसं सृष्टी निर्माता हा सृष्टीचा मालक आहे, तो आपल्याला विचारून करेल का असं करू का म्हणून? तरी आमचं रडणं चालू, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई, दारू प्यायला बनाई. हा, वाटेल तेवढे मरणाचे लफडे करायचे, आमच्या कर्माचे भोग आमच्या समोर आले की देवाला शिव्या द्यायच्या. सांगितलं कुणी होतं? आम्ही बुद्धिमान प्राणी असूनही 13, 14, 15, 16 वर्षाच्या पोरांना ताकीद करते, पोरांनो भारताचा भार तुमच्या खांद्यावर आहे, सावधान. आता गुन्हेगारांची संख्या ही याच वयोगटातली आहे. आणि या सगळ्या माई बसल्यात ना इथं, जिजामातांनो, कळकळीची विनंती तुम्हाला, 7च्या आत जशी पोरगी घरात बोलवली ना, तशी तुमचे ते नवसाचे पिल्ले सुद्धा 7च्या आत घरात घ्या, नाहीतर हैदराबाद सारखं एन्काउंटर झाल्याशिवाय नाणार नाही, लक्षात घ्या. हे पिल्ले साधे समजू नका तुम्ही. आता तुमच्याच नवऱ्याच्या खिशातला अँड्रॉइड हँडसेट घेतो आणि बापाची नजर चुकवून नंग्या पुंग्या फिल्मी त्या मोबाईल मध्ये बघतो, 12 वर्षाचं कार्टून. आणि आजी म्हणते आमचा बंटी की नाही इतका हुशार आहे, पहिला नंबर आला, बापावरच गेला. नाही, अर्धे गुण आजोबाचे आहे, थांब पेपरात नाव येईल तो खेळेल तुला. तोपर्यंत नाही सावधान. सगळ्या माता पित्यांना कळकळीची विनंती करते, विनोद म्हणून नाही, गांभीर्याने ऐका. देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर 21 वर्षाचं होईपर्यंत कोणत्याही पोराला अँड्रॉइड हँडसेट देऊ नका, कळकळीची विनंती आहे. नाहीतर पोरांचं मस्त चाललंय, काही घेणं देणं नाही. मोबाईल एवढं मोठं पुस्तक असतं ते कॉलेजातलं, मध्ये मोबाईल ठेवलेला असतो. पप्पा आणि मम्मी बेडरूम मध्ये झोपलेले असतात. मम्मी म्हणते तिच्या नवऱ्याला, जाऊन बघा बंट्या काय करतोय. बाबा उठतात, बाथरूमच्या निमित्ताने बंट्याच्या खोलीत डोकावतात. बंट्या पुस्तकात बघत असतो. बाबा म्हणतात 12 वाजले तरी अभ्यास करतोय. आणि बंट्याची माय म्हणते काय पोरगं चांगलं निघलं, हनुमानच पावला. नवरा म्हणतो कसं का, 12 वाजले तरी अभ्यास करतोय. नाहीतर तुम्ही 10वीत 3दा फेल झाले, माझ्या नशिबात पडले, वाटतच. पोराच्या बापाला कळत नाही. पुन्हा 1 तासाने उठतो पोराचा बाप आणि पोराच्या खोलीत जातो. रात्रीचा 1 वाजला तरी पोरग पुन्हा पुस्तकात डोकवलेलं असतं. पोराचा बाप म्हणतो मी वेड्या बाबळीचं रोप लावलं, चुकून हापूस आंबा कसा काय निर्माण झाला. आणि म्हणून बाप जवळ जाऊन त्याचा मोबाईल ते पुस्तक चेक करतो. त्या पुस्तकामध्ये 4Gचा मोबाईल ठेवलेला असतो आणि पोरग अभ्यास नसतं करत. पोरग रात्रीच्या 1 वाजेपर्यंत ऑनलाईन असतं, ऑनलाईन व्हॉट्सॲप फेसबुकवर. ते ऑनलाईन अभ्यास करत नसतं, तर ते मैत्रिणीशी गप्पा मारत असतं. ते गप्पाही ह्या नाही मारत, येतीस का खरपुडीला, 6वा दिवस आहे, मस्त कीर्तनं चाललीत, संत सभा भरली आहे ग, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल, ऐक कीर्तन, तुझ्यात मला मीराबाई बघायची, हे नाही सांगत मैत्रिणीला.
असं भारी मेसेज टाकतं. एकाने मेसेज टाकला मैत्रिणीला, प्रिय आहा, एका एका शब्दावर यांना पुरस्कार द्यावे असं वाटतं मला. किती गोड शब्द ते. प्रिय, झोपले असशील तर स्वप्न पाठव, जागी असशील तर आठवणी पाठव, रडत असशील तर अश्रू पाठव, आणि हसत असशील तर हसू पाठव. स्माइली प्लीज. मैत्रिणीला म्हणतो. मैत्रीण त्याच्या पुढची ती म्हणते, सख्या भांडे घासते, खरकट पाठवू का? लायकीच म्हणून सांगते. प्रेम करायचं आहे ना डगमगणाऱ्या सह्याद्रीवर करा. प्रेम करायचं आहे शिवरायांच्या तत्वावर करा. प्रेम करायचं आहे संभाजीराजाच्या बलिदानावर करा. प्रेम करायचं आहे जिजाऊच्या मातृत्वावर करा. प्रेम करायचं आहे शहाजीराजाच्या त्यागावर करा. प्रेम करायचं आहे महाराष्ट्राच्या मातीवर करा. प्रेम करायचं आहे भगव्याच्या भारताच्या तिरंग्यावर करा. प्रेम करायचं आहे संत साहित्यावर करा. प्रेम करायचं आहे तुकोबाच्या गाथ्यावर करा. प्रेम करायचं आहे ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीवर करा. प्रेम करायचं आहे श्रीकृष्णाच्या. ज्याला हे प्रेम कळलं नाही तो खल्लास. तुम्ही भामट्या मेकअप केलेल्या पोरींच्या प्रेमात पडले की संपलं पोरांनो, आयुष्य उद्ध्वस्त तुमचं. पण तुमच्या डोक्यांची खोके झाली. चांगली सुंदर गोरी गोमटी पोरगी कॉलेजात दिसली की लगी मोबाईल घेऊन मागेच तिच्या माग माग. ती बागेत, हा तिच्या पाठीमागे. ती क्लासमध्ये, हा लगे पहिल्या बेंचवर. मास्तर म्हणतो कधीच पिरियडला येत नव्हता, आज कसा पुढच्या बेंचवर येऊन बसला. तिने पुस्तक काढली, हा लग खरा खरा लिहिण्याचा एक्शन करतो. ती वॉशरूमला गेली, हे लेडीज वॉशरूम मध्ये घुसलं. नंतर लक्षात आलं की अरे रॉंग नंबर लागला, पुन्हा बाहेर. आणि कविता करतो त्या सुंदर पोळीकडे बघून. पाहताच ती बाला कलीजा खलास झाला, पण पाहून तिच्या बापाला दरदरून घाम आला. काय उपमा द्यावी, काय म्हणावं, कुठं चाललोय आम्ही, काय अपेक्षा आहे आम्हाला. आणि म्हणून प्रत्येक माता पित्यांना कळकळीची विनंती करते, जी थेरं चाललीत ना आमची, आम्हाला वाटतं आमच्या समाधानासाठी आम्ही जगतोय, पण सामाजिक बांधिलकी ओळखून थेरं करा, जेणेकरून आपल्या पोटच्या लेकरांवर त्याचे वाईट परिणाम होणार नाही. सेल्फी घेते बायको नवऱ्यासोबत सेल्फी, नवऱ्याच्या गळ्यात पडली पोरग, समजा काय हा पोरग बघतय, तेही उद्या असंच करेल, मग म्हणून नको असं झालं. तुझी कॉपी करता येते, तुझ्या प्रत्येक हालचालीवर त्याचं बारीक लक्ष आहे. पण आम्हालाच आमचं मन ताब्यात ठेवता आलं नाही, तेव्हा पोरं चुकलीत तर आमचा दोष की पोरांचा दोष. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, असंच एका ठिकाणी बोलायला गेले तर आळंदीत एक महाराज म्हणे, तुमचे अमके अमके, नाव नाही घेत मी आता, तुमच्या आमच्या अमके अमके एवढे नामवंत कीर्तनकार, त्यांच्या पोराला आम्ही बेरबार मध्ये पाहिलं. याला कोण जबाबदार? तुम्ही म्हणतात ना शुद्ध बीजा पोटी. कधी काळी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी बाप बाहेर पडला, घरी ढुंकून बघण्याची सुद्धा गरज वाटली नाही. त्यांना असं वाटलं की त्याची आई बघेल, पोटच्या लेकरांकडे दुर्लक्ष झालं. स्वतःची माळ करायची पोरं दारू प्यायला लागली. त्याचा विचार न करता महाराष्ट्र सुधारण्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला, तरी त्याला देखील लोक परोपकारी जीवन जगायना असं म्हणत नाही, तर त्यांच्यावर देखील अपकार करतात. हे वास्तव आहे, लक्षात घ्या. मला कळत नाही काय चाललंय, कसं चाललंय, का होतं हे सगळं. हैदराबादच्या एन्काउंटरमध्ये 4ही आरोपी गोळ्या घालून मारण्यात आले, लोकांनी फटाके फोडले. पण ज्या माऊलीची बरोबरीची डॉक्टर झालेली कन्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती, अर्ध मेलेला जीव तो जळालेला आणि तुटलेल्या शरीरातून ते रक्त पाझरलेलं होतं खाली. भाजलेल्या वांग्याप्रमाणे स्वतःच्या जन्म दिलेल्या लेकराची अवस्था त्या माऊलीने डोळ्यांनी बघितली. तिला विचारा, अजून किती पोरं एन्काउंटर मध्ये मारले तर तुझं लेकरू तुला परत मिळेल आणि तुला समाधान मिळेल. कुठली किंमत मोजली तिने? परिणाम आमच्या अवतीभवतीचा आहे. लक्षात ठेवा, पोटची पोरं जर आपल्या समोर हॉलमध्ये बसलेले असतील, कार्टून पाहिलेले चालतील, बिघडत नाही, पण नको ती घाणेरडी चित्रपट, अंग प्रदर्शन बघू नका. वारकरी संप्रदायाने आमच्यावर भरभरून उपकार केले.
अहो प्रत्येक गावामध्ये वर्षातून एकदा काय वर्षातून 10 वेळा सप्ताह होऊ देत ना. काय बिघडतंय? काय बिघडतंय? होईल थोडा त्रास पण गुण हमखास. लेकरांना संस्कृती काय कळेल, संत साहित्य काय कळेल, महात्म्यांचं चरित्र काय कळेल, सत्पुरुषांचं कार्य काय ते कळेल. जे सातत्याने आमच्या आजूबाजूला घडत असतं तशी मनाची प्रवृत्ती होत असते. लहान पोरं बुद्धिमान आहे, टॅलेंटेड आहे. जे आपल्याला कळत नाही तेवढं त्यांना कळतं. ज्या मोबाईलमध्ये फंक्शन आम्हाला माहिती नाही तेवढ्या 5 वर्षाच्या या पोरांच्या हातात मोबाईल देऊन बघा. पप्पाला आणि मम्मीला फंक्शन माहिती नाही तेवढे त्या लेकरांना माहिती आहे. पोरं टॅलेंटेड आहे. काय शिकवायचं ते तुम्ही ठरवा. पण आम्हीच वासनेत गुरफटलो म्हणून संत सांगतात वासनेच्या संगे नको जाऊ माना, वासनेच्या संगे हो, वासनेच्या संगे नको जाऊ माना, वासनेच्या संगे नको जाऊ माना. पाहता रावणा कैसे झाले, कैसे झाले, इंद्र पडले भद चंद्र झाला का, हो इंद्र पडले भद चंद्र झाला साध्या भोळ्या संसारिकासाठीच वारकरी संप्रदाय निर्माण झाला. पण आम्ही वेळ दिला तर निश्चित त्याचा फायदा होईल. मग वेळ कसा द्यायचा? मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या पाठीमागे काम आहे. अर्थातच प्रत्येकाला प्रपंच आहे. मीही प्रापंचिक आहे, मीही त्यातनं निघत चालली आहे. असं काही नाही आहे की मला सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. कामं प्रत्येकाला आहे. 100चं आयुष्य 70वर आलं, 70तले 35 वर्ष झोपेत गेले आणि उरलेल्या 35 वर्षात आम्हाला बाकीची सगळी कामं करायची. मग त्यात बालपण, म्हातारपण, तरुणपण, आजारपण, पोरं लहानाची मोठी करायची, त्यांचं संगोपन करायचं, स्वतःच्या पायावर उभे करायचे, त्यांचं लग्न लावून द्यायचं, ते नातवंड सांभाळायचे, फावला वेळ हरिपाठाला मिळालाच तर द्यायचा. आणि एवढं करूनही काही वेळ TV समोर, काही वेळ मोबाईलमध्ये आणि अदृश्य देव शोधायला निघालो. वेळ किती कमी आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, भारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, राम राम स्मराधी, 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 राम राम स्मराधी. मुखाने नामस्मरण करायला सांगितलं. नंतरचा प्रश्न असा निर्माण होतो, तुकोबारांनी करे टाळी बोला मुखे नाम सांगितलंय खरं, पण ते नाम कशाचं घ्यायचं? विठ्ठल 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 म्हणावे रे, गम पमारे गजरे विठ्ठल 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 म्हणावे रे, कीर्तन रंगतं. कधी कधी प्रश्न पडतो, ही साथ आहे की साथीचा रोग आहे? जर ते सुरेल नसले, तालात नसले तर. पण मग एवढे गुणी माणसं असले की ऐकत राहायला मजा येते. आज खरंच खूप माहोल जमलाय मस्त. म्हणजे हे सगळं श्रेय मामा मामी तुम्हाला जातं. यजमान शुद्ध भावनेतून जर कार्य करत असेल तर दृष्ट लागण्यासारखं कार्य होतं. यजमानाला जर वाटलं हा मी गेलोय, मी संपला विषय मग असं. पण मग त्यांची श्रद्धा खरी आहे ना, हे रंगलं पाहिजे, हे छान झालं पाहिजे, आवडलं पाहिजे, त्याच्यामुळे रंग भरतोय. पर्यायी नाव सांगितलं. महाराष्ट्राचं
महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल भगवान, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, आणि पर्यायी नाव दिलं तुकोबारायांनी. आपण महाराष्ट्रीयन असल्या कारणाने विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. का म्हणा? हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात नाही आनंद घेतायत. हा आनंद उपभोगण्यासाठी माणूस म्हणून मृत्यू लोकामध्ये, भारतासारख्या पवित्र देशात, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत, संतांच्या साहित्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, खरपुडी गावामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये जन्माला यावं लागतं. तेव्हा हा सुख सोहळा उपभोगायला मिळतो. तुम्ही आम्ही भाग्यवान, आम्हाला ते जमलं. विठ्ठलाचं नामस्मरण का करावं? वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ, ल म्हणजे लक्ष्मीपती. या विठ्ठलाचं नामस्मरण केल्याने तुम्ही सोशल मीडियाद्वारे एक क्लिप ही ऐकली असेल. विठ्ठल 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 हा ध्वनी आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आपली जीभ स्पीडने टाळूला लागत असते वरती. आणि ह्या विठ्ठलाच्या नामाचा उच्चार करत असताना एक प्रकारचा प्राणायाम घडतो. आणि प्राणायामामुळे माणसाचं शरीर स्वास्थ्य हे व्यवस्थित राहतं. देवाचं स्मरण केलं तर देव भेटते. फक्त अनुलोम विलोम कपालभातीने देव भेटणार नाही, लक्षात घ्या. शरीराच्या चपळाईसाठी, वेग वाढवण्यासाठी योग्य आहे ते. रामदेव बाबा सांगतात, श्वासात घ्या, धीरे से बाहेर छोडो, धीरे से अंदर ढो, नाही का? ते तुम्ही ऐकताना टीव्ही समोर करत असतात. मग एक असंच बसलं 10-12 दिवस, मला म्हणे योगाभ्यासाने देव प्राप्त होतो म्हणतात. मी रामदेव बाबाचे प्राणायाम बघतोय, 15 दिवस झाले अजून स्वप्नात देखील आला नाही. म्हणलं येड्या, रामदेव बाबा तुझ्या शरीराची स्पीड वाढवण्यासाठी करतायत ते. देव भेटण्यासाठी तुला आणखी वेगळं करावं लागेल. देव भेटावा असं वाटत असेल तर ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरी जा, योगाभ्यासाचा अभ्यास कर. तिथे सगळी तत्व लिहिलेली आहे. मग ते एक एक तत्व अंगीकार आणि चांगले गुरु बघ, प्रत्यक्षात ते कर सगळं. आणि जेव्हा तू सगळ्या रीतीभाती ज्ञानोबरायच्या नियमाने पार पाडशील तेव्हा तुला अंतरंगात पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार होईल. तर बाबा 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 हे तुलईच अवघड आहे. म्हणून तुकोबाराय बोलले ते फार अवघड आहे ना, मग सोपं सांगतो तुला. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण तेने नारायण, कलियुगा माझे करावे कीर्तन. तुकोबाराय सोप्या भाषेत सांगताय, तुम्ही विश्लेषण योग्य पद्धतीने आम्हाला कळेल असं करताय. तुम्ही काय फार अशा साधक बाधकांना परमार्थ करायचा असं सांगत नाहीये, संसारिकांना कळेल असं सांगताय. पण त्या विठ्ठलाचं भजन करायचं कधी? आम्हाला तर खूप कामं असतात. संतांनी पर्याय दिला, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. युक्ती सांगितली. जनाबाई बोलायची, दळिता कांडिता तुझं गायीना अनंता. मला असं वाटतं वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना कीर्तन भजनासाठी फार उशिरा अधिकार मिळाला. इथे पहिल्या तर स्त्रियाच अधिकारी आहे, कारण जास्त श्रद्धेचा भाग स्त्रियांकडे आहे, प्रेमाचा सागर स्त्रियांकडे आहे, भक्तीचा आगर स्त्रीकडे आहे, त्यागाची भावना स्त्रियांची आहे, इतरांच्यासाठी दुःख पचवण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे. स्वतःच्या हाताला पोळी भाजताना चटके लागले म्हणून पोटच्या पोळाला पोळी करून न देणारी आई सापडली तुम्हाला कधी? अजिबात नाही. तिचे हात पोळतात, तिला ताप आलेला असतो, ती मेडिसिन घेते आणि पुन्हा गॅस जवळ जाऊन सांगते, बंट्याला बोर्नव्हिटाचं दूध करून देते, माझ्या तापेत पोराकडे दुर्लक्ष व्हायला नको. ती आई आहे. अजून सांगते, महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतो. त्या महाराष्ट्रामध्ये फिरताना असंख्य ठिकाणी लोकांनी आम्हाला सांगितलं, ताईसाहेब आमच्या गावातला सप्ताह बंद पडणार होता, पण या 200 माता भगिनी एकत्र आल्या, त्यांनी सांगितलं पाहिजे तर आमच्या पॉकेट मनीतनं आम्ही पैसे देतो, पण सप्ताह बंद पडू द्यायचा नाही.
आणखी एक सांगते, हा पॅन्डल आहे निम्मा निम्मा, इकडं थोडीशी महिलांना जास्त जागा आहे आणि पुरुषांना तशी सोयीनुसार कमीच ठेवलेली आहे. कारण कार्यकर्त्यांना अंदाज होता पुरुष कीर्तनामध्ये कमीच असतात, कारण त्यांना बाकीचेही खूप सारे उद्योग असतात ना, असं गृहीत धरायला हरकत नाही. हा पण बघता बघता झालं असं, हा अर्धा पॅन्डल स्त्रियांचा अर्धा पुरुषांचा. पण या माता भगिनींनी आपला पॅन्डल तर समस्त भरवलाच, असं 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 करून मध्ये भारताचा नकाशा करायचा प्रयत्न केला. किती छान. हा पोरींची संख्या कमी पडली, चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या पोरांना आता बायका भेटेन अशा झाल्यात. एका वर्गामध्ये 100 पोरं तर पोरी फक्त 65 आहे. बाकीच्या 35 पोरांचं काय करायचं असं एकाने मला प्रश्न विचारला. म्हणलं पाठवा आळंदीला महाराज बनायला. काय करणार आता, करणार काय? मग जर पुरुषांची संख्या इतर तुलनेमध्ये जास्त असून ही कीर्तनामध्ये अख्खा अर्ध्यापेक्षा जास्त पॅन्डल स्त्रियांनी भरलेला आहे, याचा अर्थ परमार्थिक वृत्तीच्या कोण आहेत? जास्त तुलनेत. पुरुष परमार्थिक नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही. तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत, मला भेद करायचा नाही, फक्त वास्तव सांगायचं. तुमचा आधार आहे तेव्हा आम्ही लढतोय. तुमच्या प्रत्येकाच्या त्यागाची क्षमता मला माहिती आहे, पात्रताही माहिती आहे, योग्यताही माहिती आहे, तुम्ही किती साथ देतात हेही माहिती आहे. जरी तुमच्यातलाच कोणी एखादा वाकड्या दृष्टीने बघणारा असला तरी संरक्षण करणार आहे तुमच्यातलाच आहे, हेही मला माहिती आहे. म्हणून सगळ्या पुरुषांना वाईट म्हणण्याचा अधिकार मुळीच नाही. पण स्त्रिया या क्षेत्रात जास्त कार्यरत असतात. म्हणून स्त्रियांनी परमार्थ आधी करायला हवा होता. प्रपंचाचा सगळा भार स्त्रियांच्या डोक्यावर असल्यामुळे बायका म्हणतात कसं करायचं. स्त्री संतांनी उक्ती सांगितली. जनाबाई म्हणाले मी भांडे घासते तरी नामस्मरण करते. हरी बोल देता, हरी बोल देता, हे हरी बोल देता, हरी बोल देता, हे हरी बोल करावं. जसं की प्रपंच प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. शेतात सगळ्यांना कामं करावी लागतात, घरातली कामं सगळ्यांना करावी, पण ती कामं करताना नामस्मरण करावं. आता ज्या सर्व्हिसवाल्यांच्या बायका आहेत त्यांच्यासाठी सांगते. पोळीला आटायला लागल्या ना तुम्ही, उगीच लुंगी डान्स ऐकायचा नाही. फालतू इथे उगीच पोरं त्या गाण्यावर नाचत बसतात आणि आपल्याला वाटतं का बिघडलं. तुम्ही जे कार्य करताय त्या कार्य, आपण स्वयंपाक करताना जे ऐकत असतो ना त्याचा परिणाम त्या अन्नावर होतो. ते अन्न मुलं सेवन करतात आणि तेच त्या पोरांच्या डोक्यामध्ये घुसतं. म्हणून रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, जय जय श्री राधे, गोपाल कृष्ण भगवान की जय, हे मंत्र उच्चारात भाजीला फोडणी द्यायची. धुणं जरी धुवत असलं तरी याचं त्याचं धुवत बसायचं नाही. आमक्याची सून तशीन, तमक्याची सासू तशीन, हिचा धीर लई वाईट आणि माझा नवरा तो लईच बिघडला. फेक काय घेऊन बसलीस, आयुष्य फार कमी आहे, सोन्यासारखं आहे, कधी संपेल सांगता येत नाही. धुणं धुवत असतानाही जर नामस्मरणाने अंतकरण धुतलं तर किती बरं होईल. पण नाही जमत. पूर्वीच्या बायकांच्या परंपरा किती गोड होत्या बघा.
भल्या पाटे उठल्या जात्यावर बसल्या तरी देवाला गातील, शेतामध्ये कामं करायला गेल्या तरी देवाला गातील. मी अगदी लहान होते, ह्या चिमुकली एवढी, तेव्हा माझ्या आजी वगैरे शेतात कामाला गेल्या की त्यांच्या पाठीमागे जायची आणि त्या शेतात कामं करताना ओव्या गायच्या. आता आपला जालना आणि औरंगाबाद काही वेगळं नाहीये, मी फार तुमच्या लांबची नाहीच आहे. माझं गाव अगदी जवळ आहे, फार जवळ आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये बोरगाव गणपती माहिती आहे, त्याच्या जवळ पेंडगाव 70 घरांचं गाव आहे. जे कार्यकर्ते त्या गावात येतात, त्या गावाला बघतात, म्हणतात ह्या गावात ही मूर्ती उपजली का देवा. कशाचीच सुविधा नाही. माझ्या जन्मापासून काय, माझ्या बाबांच्या जन्मापासून माझ्या गावात एकदाही एसटी आली नाही. मग क्लास, संस्था, गुरु आणि ओव्या पाठ करणं हे 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 शक्यच नव्हतं. उलट कीर्तनाला गेल्यावर, मी कीर्तनाला गेल्यावर बायका घरी येऊन आईला म्हणायच्या, पाटलाची पोरगी, लाड बंद, घराच्या बाहेर पाठवू नको, पोरींनी कीर्तन करायची नसतात. आणि शेवटी आपण पाटील आहोत. आई, मी घरी आल्यावर मला तुझं बंद कर, शिकली सवरली, नोकरी कर, डीएड कर, मास्तरीन हो, वजनात 70,000 मिळवशील, काय घेऊन बसलीस. तिला म्हटलं तुला एवढा त्रास का होतो, अण्णा हो म्हणतात तर तू का नाही म्हणालीस. आई म्हणाली लोक नाव ठेवतात. म्हटलं तुला लोकांकडे जेवायला जायचं का. ती म्हणाली नाही, पण त्या समाजात राहायचं असतं. म्हणलं मग समाज काय करतो. ती म्हणाली माझ्या कुळाचं काय, माझ्या जातीचं काय. म्हणलं याती कुळ माझे गेले हरपुणी श्रीरंगा वाचून आणून येणे. आता घाबरायचं नाही. एकदा संताच्या कार्याला सुरुवात केली की कुठली जात, कुठलं कुळ त्याला बांधू शकत नाही. आम्ही फक्त देवाच्या कुळाचे शिल्लक उरतो, एवढं कळलं तरी सार्थक झालं. आणि लोक विरोध करायचे, पण त्या लहानपणीचे संस्कार मी ऐकले होते. हिच्या एवढी असताना आजीच्या पाठीमागे गेले. समस्त रामायणाचा सार या माऊल्या त्यांच्या साध्या ओव्यांमध्ये गुंफतात. माझी आजी रामायणाच्या काही फार गोड ओव्या गायची. सीता वनवासी आया बायांना पोसती. इको कमीच ठेवा, शब्द कळत नाही पुढे. रामासारख्या जोड्याला माया पातळ दिसते. ओव्या पूर्वीच्या बायकांच्या. हे आत्ताच ते सैराट झालं जी नाही. आताच्या पूर्वी शिकलेल्या आहोत आम्ही. ते झिपाट मोकळे सोडलेले, खाली जीन्स टी शर्ट, स्वयंपाकाला. पूर्वीच्या बायका वेंधळ्या बावळट शिकल्या नव्हत्या, कपाचा का नीट येत नाही. आम्ही विज्ञान युगातल्या जगात काय चाललं ते आम्हाला घराच्या एका कोपऱ्यात बसल्यावर कळतं. आम्ही टॅलेंटेड आहोत, शिकलेले आहोत, दगडाला देव मानणार नाही. तू सांग तुझं काय मानायचं तुला. हो आम्ही मानतो, जे वास्तव डोळ्याने दिसतं ते मानतो. भाजीला फोडणी घालते रिमिक्स पद्धतीने, आणि रिमिक्स पद्धतीने भाजीला फोडणी देता देता म्हणते सैराट झालं जी. काय करेल पोरग, ते खाणारा काय करेल. पण पूर्वीची माऊली, सीता गेली वनवासाला, कुंकू कपाळ भरुनी, राम देखिले दुरुनी, आले नयन भरुनी. त्या माऊलीच्या ओव्या पाठ आहे, हे खोटं नाही याचा अर्थ. बघा जात्यावरच्या आहे, पण ती माऊली बरोबर लिपसिंग करते. हा, सीता बसली न्हायाला, पाणी जळालं पोळालं, प्रभू रामाला कळलं, वरुण ईसान गळालं. ह्या ओव्या पूर्वीच्या. सगळ्याच बायका देवाचं गात होत्या असं नाही. एखादी खडूसी असायची त्यात, सासूवर खुन्नस खाणारी, मग ती देवाला नव्हती गात. जिचं आणि त्या सासूचा 36चा आकडा आहे ना, ती सासूला अशी उघड शिव्या देऊ शकत नव्हती. कारण नवरा काही आजच्या सारखा नव्हता मजनू, आम मारायचा ठेवून. माझ्या आईला काही म्हणशील तर 32 आता येईल. त्याच्यामुळे हिंमत नव्हती होत तिची. किती नखरेल बाई असू द्या, गप्प म्हणजे गप्पच. आईला बोलायचं नाही, तिचं तोंड बंद. मग खुन्नस कशी काढायची. शेतात कापूस वेचायला गेली की म्हणायची सासू आत्याबाई, तुम्ही चिंध्या चांध्याने
चिंचे खाली बसा मला भूतावानी दिसा. जीवन माझ्या राजांनो, तुम्हाला ती लुटताच आली नाही. माझं लय वाईट. काय वाईट आहे? सोन्याची लंका वसवणाऱ्या रावणाला खाली हात जावं लागलं. तुझे 4 तोळे ठेवायचे कुठल्या कपाटात? तुला कुठं उड्या मारतेस? आमच्या ह्यांनी 4 तोळ्याचं आणलं. तुझे हे बाहेर किती दिवे लावतात ते बघ, मग लक्षात येईल. थोतांड सोडा. मी परंपरेला मानणारी आहे, मी वारकरी संप्रदायाची पाईक आहे, पण खरं ते सांगते. वटपौर्णिमा करा, हरितालिका करा, 16 सोमवार करा, महालक्ष्मीचे गुरुवार करा, आणि जो पती हवाय तोच मागा, माझं काहीच ऑब्जेक्शन नाही. पण जेव्हा तुम्ही वटपौर्णिमा करायला निघालात तेव्हा आरामशीर करायची. नऊवारी साडी, दोऱ्याचं बंडल, 4 किलो कुंकू घ्यायचं, 2 डझन आंबे घ्यायचे, गहू घ्यायचे, वडाचं झाड शोधायचं, आणि उपाशी तापाशी चक्रा मारायच्या दुपारपर्यंत. वडापाव वडापाव. काही काही बायका एकादशी करत नाही, डाकणीसारख्या 4-4 भाकरी खातात, आणि वटपौर्णिमेला उपाशी बेवड्या नवऱ्यासाठी. अर्थ आहे त्याला काही? हा, आज एकादशी मध्ये किती बायकांनी भाकऱ्या खाल्ल्या असतील मला सांगा बघू. पण वटपौर्णिमा, आज वटपौर्णिमा आहे, बंट्याच्या बाप्पासाठी उपास करते ना, आरामशीर करा. पण जेव्हा तुम्ही त्या पूजेचं ताट घेऊन निघतात ना बाहेर, तेव्हा हॉलमध्ये तुमचे यजमान बसलेले असतात. त्यांच्या जवळ जायचं, ताट खाली ठेवायचं, त्यांना नमस्कार करायचा आणि प्रश्न करायचा, एक्सक्यूज मी, आज वटपौर्णिमा आहे, पूजा करायला निघाली, इथून पुढचे 7 जन्म तुम्हालाच मागू इच्छिते, पण तुमची काय इच्छा आहे? लक्षात येतंय? हा नवऱ्याला प्रश्न विचारा. त्यांनी हो म्हणलं तरच उपाशी राहायचं, नाही तर 4 पुरणपोळ्या एका झपाट्यात खायच्या, काहीच पाप लागणार नाही. नाहीतर तुम्ही उपाशी तापाशी मरताय, हे त्याच रात्री व्हॉट्सअपवर दुसऱ्या मैत्रिणीला तू खूप आवडायचीस, आय लाईक यू, पण ती भूतनी पडली ना माझ्या नशिबात, सॉरी डार्लिंग, अगले जन्म मिलेंगे. गप्पस भूताड, काय घेऊन बसलाय विठ्ठल? आस्था गायक सगळे व्रत वैकल्य या माता माऊल्यांनी केले. मला भारतभरातला एक पुरुष दाखवा रे राजांनो, जीव तळमळतोय माझा, की त्यांनी म्हटलं मला खूप सात्विक बायको मिळाली, माझ्या लेकरांना सांभाळणारी मिळाली, म्हणून तिच्यासाठी मी 1 सोमवार केला प्रामाणिकपणे. एक पुरुष दाखवा, वाटेल ते बक्षीस देईल. अरे ज्या लबाडांच्या साठी तुम्ही तुमचा देह झिजवताय, तिथं तीळ मात्र तुम्हाला काही फायदा होणार नाही. जीवन जगायचं माझ्या राधा राणी सारखं जगा, घेणं देणं नाही. आग लागू दे प्रपंचाला, विश्वात्म्याला मी माझा पती मांडलाय, त्याच्यासाठी मी जीवन जगते, मरेपर्यंत जीवन जगेन. मान मिळाला काय आणि अपमान मिळाला काय, निमूटपणे सहन करेन. प्रेम ह्याला म्हणतात. उगीच त्याची पॉकेट मनी संपली की मग सोडून द्यायचं आणि दुसरंच बघायचं, ह्याला प्रेम नाही म्हणत. प्रेम या शब्दाचा अर्थ आहे त्याग. नाहीतर आजचं तर प्रेमच लई भारी. कॉलेज कट्ट्यावर भेटतात, प्रिये जरा नजरों से नजरे तो मिला, पोरगी म्हणते पहिले तू पिझ्झा खिला, चल जालन्याला. ते म्हणतं कैसे खिलाऊ बहुत महंगाई है, मुलगी म्हणते तो फिर तू मेरा भाई है, घे राखी बांधून. हे प्रेम आहे? नाथबाबांचं प्रेम आहे का? भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको अभिमान
विचारला, फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करायचं की पर्यायी काही नावं आहेत? तुकोबाराय सांगतात, विठ्ठल हे नाव महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, पण संबंध भारताला जर नामस्मरणाची गोडी लावायची आहे तर भारताच्या परिचित नावही सूचित केले पाहिजे. म्हणून तिसऱ्या चरणात कृष्ण विष्णू हरी कृष्ण विष्णू हरी कृष्ण विष्णू हरी कृष्ण विष्णू प्रसिद्ध ओवी आहे. रामकृष्ण हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ते भक्त मला फार प्रिय वाटतात. अर्जुना किती प्रिय वाटतात. अर्जुना तो भक्तू, तोची योगी, तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू होय पडिये. ती माझी स्त्री आणि मी तिचा कांत. एवढं जवळचं नातं त्या भक्ताचं आणि माझं होतं. मग कशाने? तर नामस्मरणाने. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. कृष्ण भगवंत स्वरूप, विष्णू परमात्मा स्वरूप, हरी ब्रह्म स्वरूप. गोविंद, गो म्हणजे इंद्रिय, विद म्हणजे जाणणारा, अशा गोविंदाचं स्मरण. आणि गोपाळ म्हणजे गायी पाळणारा. जे जे भाग्यानी शेतकरी आहेत, ज्यांना पांडुरंग परमात्म्याने 1 2 4 5 10 50 60 70 एकर जमीन दिली आहे, त्या प्रत्येकांना विनंती आहे, धर्माचं कार्य म्हणून एक एक गाय तरी पाळा. एक कीर्तनातून उठलं, मला म्हणे तुझ्याकडं किती आहे? त्याला म्हणलं काय फ्लॅटमध्ये बांधू आता, काय करू, जागा नाही माझ्याकडे. म्हणे मग तू कसं करतीस गायीची सेवा? म्हणलं 4-5 गो आश्रमाचे महाराज मंडळी आहे माझ्याकडे, हवं तर त्यांचा नंबर देते, त्यांना फोन करून विचार. वर्षभराच्या कमाईतनं 5-5% प्रत्येकाला मी गोशाळेला दान म्हणून देते आणि मला बाजार मांडायचा नाही, मी सांभाळू शकत नाही, म्हणून त्या गायीच्या चाऱ्यासाठी मी दान करते. मग तो मला चांगली युक्ती आहे. आमच्याकडं तर तसं नाही बा. म्हणलं मग कसं आहे तुझ्याकडं? ते म्हणे आमच्याकडं जास्त श्रीमंत लोक कुत्रे पाळतात, कुत्रे
गाई नाही पाळत आणि कुत्रेही भारतीय नाही. मला असं वाटतं मोदीजींनी एक नियम काढलाय, 1971च्या आधीचा जो कोणी दाखला देणार नाही मी भारतीय असल्याचा तर त्याच्यावर वाईट दिवस येणार आहे. असं वाटतं कुत्र्यांसाठी हा नियम केला पाहिजे. किती छान होईल. एका कुत्र्यावर 50,000 रुपये खर्च. मोठा बंगला कमरे एवढं कुत्रं बांधलेलं असतं आणि घरातले सगळे सांगतात हे कुत्रं की नाही 45,000चं. म्हणलं गाईसाठी किती दान दिलं आतापर्यंत. अनिष्ट रूढींवर आमचा विश्वास नाही. गाय सांभाळणं अनिष्ट रूढी आणि कुत्रं पाळणं ही अनिष्ट रूढी नाहीये. तेही परदेशातलं. त्या कुत्र्याला खायला त्याला सहन होतात ते बिस्किट कुत्र्याला. आणि त्या साहेबाच्या साहेबिनीला पोरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून पाळणा घरात पोरं. साहेबाची साहेबीन जेव्हा जॉबवरून घरी येते तेव्हा पोराला प्रेमाने जवळ घेत नाही. ते बांधलेलं कुत्रं असतं ना त्याच्याकडं जाते, पर्स फेकते, त्या कुत्र्याचे कान पकडते म्हणते अल्लू माझ्या लशी तुला कोणीच काही दिलं नाही का बाळा, थांब हा तुला बिस्किट देते. पर्समधून बिस्किट काढून कुत्र्याला चारते. कुत्रं साहेबाच्या त्या साहेबिनीच्या बेडरूम मध्ये आणि सासू सासरे मूळ गावी कच्च्या घरात. बुळूबुळू माती गळती त्या सासू सासऱ्याच्या अंगावर. त्यांना मॅनर्स नाही. माझ्या मैत्रिणी येतात, माझे शिकले सवरले जॉबचे लोक घरी येतात. आमच्या सासूबाई त्या दिवशी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या समोर 5 कान थुंकल्या, तेच नाही आवडला, दिली काढून घरी. मग कुत्र काय साष्टांग दंडवत घालतं तुझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला. किती लबाडी ती. भामटे जेव्हा तुझ्या आईवर बेतेल ना तेव्हा कळेल. मग अश्रू आणू नकोस डोळ्यात. तुम्ही स्त्रिया आहात, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. हर एका पदावर जा, हर एक अधिष्ठान उपभोगा. पाहिजे त्या दूषित संस्कृत्या समूळ नाहीशा करा. तुम्हाला काय परिधान करायचं ते करा, हरकत नाही. पण ज्या नवऱ्याला आपण पती म्हणून त्याच्या सोबत राहतो त्याच्या माता पित्यांची सेवा कराच, काहीही होऊ दे, कराच. आणि सगळ्या जावई लोकांना विनंती, आता जावयांनो तुम्ही फक्त अशा भामट्यासारख्या टाळ्याच वाजवा, स्वतःच्या सासू सासऱ्याला कधीच प्रेमाने बोलू नका. मग म्हणतात मी काय बायकोचा बैल आहे का. हॅट, कोण बायकोचा बैल होतो. इथं बायकोचा बैल कोणी नाहीये, वासनीचे गुलाम आहेत सगळे, लक्षात घ्या. कुठल्याही स्त्रीच्या पुढे पुढे करायला कुठल्याही पुरुषाला आवडलं नाही, तो त्या वासनेचा गुलाम आहे. म्हणून घाबरू नकोस, मी आहे ना, काळजी करू नको, किती हजाराची घेऊ. हे तुझ्यासाठी नाहीये बाई, तुझ्यावर त्याची वासना खिळली म्हणून तो तुझ्या पुढे पुढे करतो. काय थोतांड घेऊन बसलीस म्हणून कळेल तुला आपले कोण आणि परके कोण. पाकिस्तान घुसखोरी करताय, त्याच्या नावाने बोट मोडताय, पण इथं सख्खेच आमच्या पाठीत खंजीर खूप असतात, त्यांच्या नावाने कोण रडणार. तो दुश्मनाचा आमचा दुश्मन तसंच जगत असतो, त्याचं कार्यच असतं आमच्यावर घाव घालणे. पण इथे आमचे सख्खे बेईमान झाले, त्याला कोण जबाबदार. म्हणून कोणी एक शायर फार गोड बोलून गेला, जाता जाता तेवढं सांगते आणि माझी सेवा संपवते की आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए. बुरा किसी का मत करो, खुद ही बुरा हो जाएगा. ये मिट्टी का पुतला एक दिन मिट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गई, बुरा न मिला कोई. अंदर बाहर जाकर देखा, खुद से बुरा ना कोई. कशाच्या धुंदीत आहोत. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी,
घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। 4 दिन की है ये जिंदगानी, मत करना तू यार मगरूरी। 4 दिन की है ये जिंदगानी, मत करना तू यार मगरूरी। पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। लोकांनी प्रश्न विचारला, अभंग जर वरिष्ठांसाठी आहे, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दृष्टीचे स्वयंभावी पूर्ण ज्ञाते असं कळांते विनवणी। मग ह्या ज्या सूचना आहेत त्या तेवढ्या सगळ्या त्याच वरिष्ठांना आहे का? तुकोबाराय सांगतात नाही, निमित्त मात्र अभंग त्या वरिष्ठांसाठी सुरुवात झाली, पण 4थ्या चरणामध्ये सकळासी येथे सकळासी येथे तुका म्हणे नामा पाविचारी कोणी, तुका म्हणे नामा पाविचारी कोणी, तुका म्हणे नामा पाविचारी कोणी, तुका म्हणे नामा सुख सोहळा
खूप छान, मस्तच. तुम्ही हो, टाळ्या वाजवायला ही दानत लागते खरंच. एवढं छान वाजवलं त्यांनी. आणि हे असे बसले जसे काही रोज झाकीर हुसेनच्या रियाजाला हेच असतात बसलेले. काहीच विशेष वाटत नाही लोकांना. एका माणसाला एक म्हणलं कसं वाटलं कीर्तन, ते म्हणे तुझ्यासारखे 56 कीर्तनकार खिशात घालून फिरतो मी. म्हणलं असं कसं काय, म्हणे युट्यूबवर, म्हणून मी शूटिंगच करू देत नाही. पण आज हे आमच्या ताईचं हे नाजूक नातं आहे. हो, हे भारतीला माहिती आहे माझं फार कमी महिलांशी पटतं. म्हणजे मी दुश्मनी नाही घेत, पण कमीच महिला मैत्रिणी आहेत माझ्या. त्यात हे अग्रेसर नाव आहे, आता हे नाव काळे ताई आणि ह्या ताई, अजून 1-2 मैत्रिणी आहेत. बाकी कोणाच्या भानगडीतच पडत नाही. तुमचा चक्रान नखरा तुम्हालाच लागला, घेणं देणंच नाही आपल्याला. काय सरळ मार्गे परमार्थ करायचा, देव जिंकण्यासाठी आलोय आपण. कुठं कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे करायला आलोच नाही. जिथे प्रेम मिळेल तिथे प्रेम द्यावं, पण जिथं खुन्नस मिळेल तिथे खुन्नसच द्यावी. हे शंभूराजांनी शिकवलंय मला. आणि शंभूराजाच्या रक्तातली अवलाद आहे, घाबरणार नाही कोणाला. दम असावा लागतो, दम, तेव्हाच कार्य व्यवस्थित पार पडतं. आणि ह्या सगळ्या माऊल्या खूप जीवापेक्षा जास्त प्रेम करतात माझ्यावर. ह्या माऊलीचा आता मध्यंतरी फोन असतो, फक्त कामापुरता नाही. तर काही लोक कुठं आल्या ताई, कशा आहे ताई, व्यवस्थित आहे ना गाडी, पंक्चर नाही ना झाली, येईपर्यंत. जाताना असं गल्लीतून काढून दिली की मर तिकडं, घेणं नाही. त्याला प्रेम नाही म्हणतायत. ती नाती जोडली पाहिजे. ती वारकरी संप्रदायात दानत आहे, ताकद आहे. त्या क्षमतेमुळे आम्ही तुम्ही सगळे एकत्र आलोत. तुम्ही माझ्या फार सख्या नातेवाईकातले नाही तरी फार प्रेमाने आनंदाच्या सद्भावनेने तुम्ही कीर्तन श्रवण केलं. मायबाप सर्वसामान्य सगळ्या श्रोते मायबापांना कळकळीची विनंती आणि दंडवत करते. एवढ्यासाठी तुम्हा सगळ्यांना दंडवत. ही संगीता कुणाच्या चमचेगिरीने मोठी झाली नाही किंवा कुठल्या महाराज लोकांनी मला मोठं केलं नाही, कुठल्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी या संगीताला मोठं केलं नाही. महाराष्ट्राच्या बाहेरही वारकरी संप्रदायाची ध्वजा घेऊन संगीता फिरली. त्याला कारण फक्त तुमच्यासारख्या जनसामान्यांनी भरभरून केलेल्या प्रेमाचं हे फळ आहे. मला जनसामान्यांनी स्वीकारलं तेव्हा माझी ओळख निर्माण झाली. आणि आजही जनसामान्य माझ्यावर भरभरून प्रेम करतात. कधी कधी असं वाटतं काय देऊ त्यासी व्हावे उतराई, मी काय करू तेव्हा तुमच्या या उतराई उपकाराची परतफेड करू शकेल. असंच प्रेम देत राहा. शेवटच्या ओळीत तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोललेले. फक्त अर्थ सांगते आणि आता थांबूयात, आपला टायमिंग होऊन गेलाय तसा. तुम्ही सगळे कथाही श्रवण करताय. मामांनी खुणावलं चालू द्या. आणि मागचे म्हणतील असं कसं असतो का, कीर्तन येते. कारण 1 ते 6 वाजेपर्यंत कथाही श्रवण केली तुम्ही. आणि या माऊलीचीही कमाल आहे. इथं 1 ते 6 तास बसल्यात ह्या ताई आज. आणि फक्त बोलल्या नाही, तुम्ही तरी नुसते टुकू बघतात. त्या बसल्या नाही तर बोलल्या, गायल्या, कथेचा भावार्थ सांगितला. आणि कथाकार आहे ना, तुम्हाला सांगते ताई, कथाकार एकदा माणूस कथाकार झालं की असं वजनात येत असतो आणि वजनात निघून जातो. आपण कीर्तनाला बसत नाही. पण हे वारकरी संस्कार आहे ना, ते गप्प बसू देत नाही घरात. याला खरा साधक म्हणतात. बसलं पाहिजे, प्रत्येकाच्या कीर्तनात बसलं पाहिजे. नवीन जरी कीर्तनकार असते तर मी कोपऱ्यात जाऊन बसते ना, ऐकते. श्रवणाने काय पाप होतं का? लोकांना सांगायचं श्रवण पुण्य असतं, स्वतः आपली शहाणपणा मिरवायचा. तर तसं नसतो परमार्थ. बोलेल तेवढे विषय कमीच होतील. तुम्ही सगळ्यांनी फार प्रेमाने स्वीकारलं, शांततेने ऐकलं. तुम्ही सगळ्या गायक वादक गुणवान मंडळींनी फार उत्तम गोड अशी साथ दिली. आणि साऊंड सिस्टीमवाले दादा
थँक्यू, धन्यवाद. खरं सांगते की आजच्या एवढा कधीच माझा आवाज वाईट नव्हता. खरंच सूर लागत नाही आहे माझे, पण तुम्ही यत्किंचितही त्याची जाणीव होऊ दिली नाही. तुम्ही आज माझ्या आवाजात प्राण ओतला खऱ्या अर्थाने, म्हणून तुमचेही धन्यवाद. आणि मामा मामी, हे कार्य आता सदोदित तुमच्याकडून असंच अपेक्षित आहे आम्हाला. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.